श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या ही अमावस्या. अमावस्या तिथी ही खूप प्रभावी ठरत असते. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात आणि त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते आणि त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि पितृदोष नाहीसा होतो. आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि हे काही संकटे दूर होण्याचं नावच घेत नाही. तर आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते आणि एखादा व्यक्ती अशी असते की तिने कोणतेही काम हाती घ्या, तिचं ते काम पूर्ण होत नाही किंवा पार पडत नाही आणि त्यामध्ये अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो. तेव्हा ते काम कुठेतरी पार पडतं. आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला साडेसाती लागलेले आहे किंवा यानेच कोणतंच काम पूर्ण होत नाही असे देखील आपण म्हणत असतो. त्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असते किंवा त्या घरामध्ये पितृदोष देखील असतो. तर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल, आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असेल, आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, भरपूर वेळा एखादं काम करूनही ते पूर्ण होत नसेल, घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, पैसा टिकून देखील आपली प्रगती होत नसेल, तर त्या सर्व समस्या पितृदोषाची लक्षणे असू शकतात. त्यासाठीच आपल्याला कुलदेवीची देखील सेवा करायची असते. आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करायची असते. आपल्या कुलदेवीची सेवा केली तर अमावस्येला कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न देखील होत असते. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. घरामध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्रात अनेक महत्त्वाचे उपाय आणि नियम सांगितले जातात आणि ग्रहांशी हे जोडलेले असतात. मसाल्यातील पदार्थ म्हणजेच जे खडे मीठ असतं, त्यानंतर बघा लवंग असतात, त्यांचा संबंध थेट ग्रहांशी असतो. काळे तीळ हे तेलाचा वापर आपण प्रत्येक घरामध्ये खाण्यापिण्यामध्ये करत असतो. तर हे आपल्याला काळ्या तिळाचा एक उपाय आपल्याला या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठून आणि त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून आपल्या घरातील जी रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्णपणे साफसफाई, स्वच्छता झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करून घ्यायचा आहे. बघा, जर एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदेही आपल्याला होत असतात. त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर सकाळी, आता अमावस्या ही रविवारी 11:30ला संपणार आहे आणि अमावस्येच्या तिथीचा प्रारंभ हा उद्या म्हणजेच शनिवारी दुपारून होणार आहे. त्यामुळे तुम्ही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल, तुम्ही रविवारी हा उपाय केला तरीही चालेल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे? ह्या उपायासाठी तुम्हाला 2 वस्तू लागणार आहे आणि 2 तुम्हाला कापड लागणार आहे. कापड हे दोन्हीही काळ्या रंगाचे असले तर अतिशय उत्तम, नसेल काळ्या रंगाचे तर लाल रंगाचे घेतले तरीही चालेल. तर आता काय करायचं आहे? एका कापडावरती तुम्हाला काळे तीळ ठेवायचे. तुम्ही कितीही ठेवू शकता, 108 ठेवा, मूठभर ठेवा, तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीमध्ये ते काळे तीळ तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या कापडावरती तुम्हाला काळे उडीद जे असतात, अख्खे सगट उडीद, उडदाची डाळ नव्हे, अख्खे सगट जे उडीद असतात तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे. अशा 2 पोटल्या तुम्हाला तयार करायच्या आहे. आता काळे तीळ आणि काळे उडीद जे असतात तर ते नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, शत्रुपीडा, शत्रू दोष हे दूर करण्यासाठी खूप खूप प्रभावी मानले जातात. त्यामुळे ह्या 2 पोटल्या आता आपण तयार केलेल्या आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा मोहरीच्या तेलाचा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे, कारण हा दिवा आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला समर्पित करायचा आहे. आता सर्वात प्रथम ह्या ज्या दोन्ही पोटल्या आहेत तर त्या दोन्ही पोटल्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं, लहान मुलगा असेल, मोठा मुलगा असेल, मुलगी असेल, वयोवृद्ध असेल, आपले वडील असेल, आजोबा, पती, पत्नी, स्वतःवरनं, प्रत्येकावरनं ह्या दोन्ही पोटल्या एका हातामध्ये धरून 3-3 वेळेस तुम्हाला ह्या खाली डोक्याकडनं पायाकडे खाली उतरवायच्या आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारची नकारात्मकता असते, तर ती दूर करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता ह्या दोन्ही पोटल्या प्रत्येकावरनं उतरवल्या की आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला ह्या टच करायच्या. आपल्या हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल तर प्रत्येक भिंतीला ह्या पोटल्या ज्या आहेत त्या टच करायच्या आहे. टच करत असताना माझ्या घरातील जे काही दोष, दुःख, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि
आणि ह्या पोटल्या घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे. जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा सुद्धा तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये ठेवायचा आहे. मुख्य दरवाजामध्ये हा दिवा ठेवल्यानंतर दक्षिण दिशेला ह्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दक्षिण दिशेला तुमचंही तोंड करायचं आणि त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि ज्या पोटल्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या मुख्य दरवाजावरून ह्या पोटल्या तुम्हाला 7 वेळेस ओवाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, जी काही शत्रुपीडा, शत्रुबाधा असेल तर ती सर्व संपून जाईल. त्यानंतर या दोन्ही पोटल्या घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल, चौक म्हणजे ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात बघा, तर त्या चौकामध्ये जायचं आहे आणि रोडच्या कडेला, जिथे कुठे रोडच्या कडेला जागा असेल तर तिथे तुम्हाला ह्या वस्तू तिथे टाकून द्यायच्या आहे. टाकून दिल्यानंतर परत मागे वळून बघायचं नाही, सरळ घरी यायचं. कोणी तुम्हाला आवाज दिला, कोणी तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तरीही बोलायचं नाही, घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर परत घरामध्ये प्रवेश करायचा. हातपाय धुतल्याशिवाय घरामध्ये प्रवेश करायचा नाही. आता जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल, फ्लॅट सिस्टीम असेल तर अगोदर उपाय करण्याच्या अगोदरच एक तांब्यावर पाणी घराच्या बाहेर ठेवा, जेणेकरून तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश कराल. आता तुम्ही म्हणाल की रोडच्या कडेला जर आम्ही टाकू शकत नाही तर काय करायचं, तर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. जिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे वाटत असेल तर त्या झाडाखाली तुम्ही ठेवून द्यायचं. फक्त कोणाचा हातपाय वगैरे पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते टाकायचं आहे, जेणेकरून आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि आपल्या घरातील जी काही इडापिडा, नजरबाधा, करणेबाधा आहे तर ते सर्व दूर होईल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.